भारतामध्ये राहून लोकशाहीच्या एका अशा मोठ्या देशामध्ये राहून याच लोकशाहीवरती प्रश्नचिन्ह उभा करणारे हे भामटे राजकारणी काँग्रेसी लोक आणि सोबतच संजय नावाचा राऊत आणि त्यांचा तत्सम हा पूर्ण पक्ष मोदीच्या विरोधामध्ये हे बयानबाजी करू लागला होता आणि गृहमंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे ही अशी मागणी संजय राऊतांनी ही लावून धरली होती। आणि हा भामटा राहुल आहे, हा राहुल तर दररोजचं एक नवीन फेक नेरेटिव्ह लोकांमध्ये सेट करण्याचा प्रयत्न आजही करत आहे। एकेकाळी पहलगाम वरून ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं होतं ते ऑपरेशन सिंदूर त्याबद्दल प्रश्नचिन्ह उभा करून आणि ते जे झालेली सीज फायर होती, युद्धबंदी होती, तात्पुरती युद्ध स्थगिती होती, त्या युद्ध स्थगितीला डोनाल्ड ट्रम्पनं फोर्स केला किंवा वरून दबाव टाकला, त्यांनी फोन केला आणि ते युद्धबंदी या मोदी साहेबांनी किंवा नरेंद्र मोदींनी अमेरिकेपुढे झुकून ती लावली गेली। मोदी हे अमेरिकेला शरण गेले, मध्यस्थी करून ट्रम्पने इशारा दिला, मोदींनी मालकाचं ऐकलं, हे अशा अनेक टॅगलाईन त्यावेळेस न्यूजमध्ये झळकायच्या। आणि ज्या वेळेस संसदेचं भाषण हे तिथं राहुल गांधी केले होते, राहुल गांधी त्या माणसाला पप्पू देशविरोधी राहुल लोक का म्हणतात हे क्या देशभक्त नागरिकाला किंवा युवाला कळलं। कारण तो राहुल गांधी त्या ठिकाणी प्रश्न विचारत होता की मोदींनी इथं उभारून डोनाल्ड ट्रम्पनं मला सांगितलं नाही, डोनाल्ड ट्रम्पचं मी ऐकलं नाही। म्हणजे बघा, अहो राष्ट्र अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुठला, आपला भारताचे पंतप्रधान कोण, त्याचा संबंध काय? पहलगाम हे आपल्यामध्ये घडलं होतं, भारतानं पाकिस्तानला गुडघ्यावरती आणलं, हे पूर्ण जगानं बघितलेले, जगानं याची दखल घेतली आणि भारतामधील अनेक नेत्यांनी दखल घेतलेली आहे। त्या नेत्याकडे तो चष्मा आहे, मोदींना राष्ट्रहितासाठी केलेल्या कामातून बघणारा, त्या लोकांनी यांची वाहवा केली। पण या लोकांना फक्त राजकीय द्वेषापोटी, एका राजकीय लालसेपोटी फक्त मोदींना टार्गेट करायचं आहे। यासाठी हे लोक मोदी हा ट्रम्पला भिला असं एकेरी शब्दामध्ये सुद्धा यांनी टीका केली। राऊत तर चक खालचा थरावर जाऊन बोलायचे अमित शहांना आणि मोदींना। पण आता ती 56 इंचाची छाती त्यावेळेस पण छाती काढून उभा होती आणि आताही उभा आहे। भारताचं भाग्य की भारताला न झुकणारा न वाकणारा पंतप्रधान मिळाला। एकेकाळ असा होता, बॉम्बस्फोट होऊन आपले शहराचे शहर बेचिराग केले। 2008 मध्ये मुंबईची जी अवस्था केली होती त्यानंतर घडलं काय? त्यावर तर कुठलाही ठोस निर्णय न घेता फक्त शांती संदेश झाले आणि सगळं काही शांत। पण यावेळेस 28 लोकांचा बदला हा थेट 100 किलोमीटर आतमध्ये घुसून हा मोदींनी घेतलाय। आणि खास म्हणजे त्या सगळ्या गोष्टीमध्ये तेथील सिव्हिलियन्स लोकांना, नागरिकांना धक्का न पोहोचवता फक्त आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त त्या ठिकाणी केले। त्या मोदीवरती ह्या लोकांनी प्रश्नचिन्ह उभा केले। तो मोदी ह्या ट्रम्प पुढे झुकला असं म्हणले। पण या ठिकाणी आता काय, रशियाकडनं आपण तेल घ्यायचं नाही, कारण रशियाकडनं तेल आपल्याला थोडे कमी पैशामध्ये मिळतात, थोडे आपले पैसे हे कमी खर्च होतात जर तेलाचा जे आपण आयात करतो ते आयात रशियाकडनं केली। अमेरिकेचं म्हणणं काय, तुम्ही ते तिकडनं तेल घेऊ नका, तुम्ही तेल आमच्याकडनं घ्या। म्हणजे समजून घ्या, एखादं बॅरेल हे 130 रुपये डॉलरला मिळत असेल, ते 160 ला घ्यायची पाळी येत असेल तर ते 160 ला घेतलं चांगलं, 120 ला घेतलं चांगलं। मग मोदींनी आपल्या देशाचं हित बघून, देशाचं त्यामध्ये कल्याण बघून त्यांनी रशियाकडनं आपलं मित्रप्रेमी तसंच राहील आणि उलट आपल्याकडे कमी पैशामध्ये ह्या गोष्टी मिळतील, त्यामुळं त्यांनी ही दोघांची संधी तोडली नाही आणि त्यांचं आयात करणं हे चालूच आहे रशियासोबतचं। मग अमेरिकेची मागणी काय, तुम्ही हे दोघांचं तुमचं जे काही पोर्ट आहे ते बंद करा, तुम्ही तेल आमच्याकडनं घ्या। पण
यात महत्वाची गोष्ट काय, अजूनही अमेरिका थर्ड पार्टी थ्रू रशियाकडनं भरपूर सामान घेत आहे. आणि अमेरिकेचं अजून एक म्हणणं आहे की डिफेन्स सिस्टम आहे, ते डिफेन्स सिस्टम हे भारतानं रशियाकडनं न घेता हे USA कडनं घ्यावे. इथं गोष्ट अशी आहे की भारत ज्या वेळेस रशियाकडनं कुठल्या अण्वस्त्र कुठल्या गोष्टी घेतो, त्यावेळेस त्यांचं जे टेक्नॉलॉजी आहे ते पण रशिया भारताला हँडओव्हर करते. पण अमेरिका असं करत नाही. अमेरिका फक्त वस्तू विकते, तंत्रज्ञान विकत नाही. आणि अमेरिकेची लायकी काय आहे, अवकात काय आहे, हे पाकिस्तानमधील त्यांचे जे तळ उद्ध्वस्त केले त्या ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टम हे अमेरिकेचे होते, ते भारताने उद्ध्वस्त करून टाकले, चीनची उद्ध्वस्त करून टाकली. याची भीती तर यांना आहेच. पण आता सध्या भारतीय वस्तूवरती आयात कर हा डोनाल्ड ट्रम्पने लावलाय. पूर्वी 25% लावला. तुम्ही पहिले गोष्ट समजून घ्या, हे टॅरिफ काय असतं. 25% टॅरिफ म्हणजे काय, एखादी भारतामधील वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये तर 100 रुपयाला असेल. तुम्ही आता ही किंमत फक्त अंदाजे समजून घ्या की एखादी वस्तू ही 100 रुपयाला असेल, त्या 100 रुपयावरती ऍडिशनल 25 रुपये लावायचे, म्हणजे 125 ला ती वस्तू, म्हणजे 25% ती वाढली. मग 25% लावूनही मोदींना काही फरक पडला नाही. हा मोदी वाकला नाही, झुकला नाही, शरण गेला नाही किंवा त्यांचं ऐकलं नाही, म्हणून परत ते 25 वरून 50 वर लावलं. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की 25 वरून 50 वर गेलं म्हणजे नेमकं झालं काय, घडलं काय, का वाकडं झालं. इथं असं होतं मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या गोष्टीवरती टॅरिफ हे त्या वस्तूच्या 50% लागतं, त्यावेळेस समजून घ्या 100 रुपयाला मिळणारी वस्तू अमेरिकेमध्ये भारताची, त्याला 50 रुपये, त्याला 50% त्याला टॅरिफ लागलं. मग ती वस्तू 150 ला झाली. मग ती 150 ला वस्तू त्या मार्केटमध्ये 100 रुपयाची विकते. पण त्या 100 रुपयाच्या वस्तू सारखे जर इतर उत्पादन आहेत त्याकडे लोकांचा कल जास्त येईल आणि परिणामी त्या मार्केटमधून भारतीय वस्तू, भारतीय जे काही बाजारपेठ आहे ती आपोआप कमी होईल. त्यांचं जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यूही कमी होईल आणि त्या ठिकाणी भारतीय वस्तू ही त्या मार्केटमध्ये विकल्या जाणार नाही. म्हणजे जे काही IT सेक्टर आहे, जे काही आपला शेअर बाजार आहे, ह्यावरती त्या गोष्टी डायरेक्टली इफेक्टिव्ह असतील. पण या गोष्टी पुढे मोदी न झुकता त्यांनी शरणागती पत्करली नाही. अहो, एवढं मोठं रिस्क डायरेक्टली त्यांनी जे काही संघर्ष आहे, आर्थिक संघर्ष आहे, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प सोबत छेडलाय. त्यांनी डोनाल्ड ट्रम्पला अक्षरशः अंगावरती घेतलंय. हा PM, हा लोहपुरुष मोदी तिथं झुकला नाही. मग अशा वेळेस हे काही फालतू लोक आहेत, काही भिकारडे नेते आहेत, हे भामटे लोक आहेत, मग हे अशा वेळेस मोदींचं नाव घेऊन ह्या छाती का फुगत नाही. मग ते आता काय नाही बोलत की भारत आज आत्मसन्मानीय आहे, भारताला, शेतकऱ्याला सन्मान आहे, भारतानं एवढा असा निर्णय घेतला की पूर्ण जगापुढे आज अमेरिकेच्या ऑपोजिशनला विरोधामध्ये भारत हा तटस्थ उभा आहे, भारत हा कणखरपणे उभा आहे. हे असं लोक का म्हणत नाही. फक्त ज्या गोष्टी घडल्याच नाही त्या घडल्याचा आव आणणारे हे लोक. डोनाल्ड ट्रम्पनं ही दोघांचं युद्ध थांबवलंय असा आव आणणारे राहुल नावाचे गांधी आणि महाराष्ट्राचे संजय नावाचा राऊत, यांच्या तोंडामध्ये आता काय अडकलंय हा मोठा प्रश्न. मग त्यांनी यावरती बोललं पाहिजे ना, ह्या गोष्टीवरती, पण ते ह्या गोष्टीवरती काही नाही बोलत. त्यांना हे मोदींचं जे आताचं पाऊल आहे ते आवडत नाही. कारण काय, त्या पाऊलामुळे मोदीचं जगामध्ये वाहवा होते. जगाला पूर्ण कळून चुकलं, पाकिस्तानला 100 किलोमीटर घुसून मारणारा हा भारत आहे, हा आधुनिक भारत आहे, हा मोदींचा भारत आहे, हा काँग्रेसी भारत नाही. हा भारत कुठलाही आतंकवाद आपल्या जमिनीवर सहन करणारा भारत नाही. हा पूर्वीचा भारत नाही, हा आधुनिक भारत आहे. आधुनिक भारत जशा तसेच वागतो आणि उत्तर ही तेवढ्याच प्रचंड क्षमतेने देतो.
हे मोदींनी परत एक वेळा दाखवून दिलंय. आतंकवादी पाकिस्तान का असेना आणि आर्थिक महासत्ता अमेरिका का असना, या दोघा पुढेही तटस्थपणे मान ताट ठेवून तो थांबलाय तो भारत आज एका मोठ्या पहाडासारखाच आम्हाला भासतो. आणि तेथील पंतप्रधान आम्हाला त्या पहाडावर बसलेल्या तपस्येला शंभू महादेवाप्रमाणे दिसतो. यामध्ये काहीही चुकीचं नाही. पण हे जे काही भिकारडे लोक आहेत, हे काही राऊत नावाचे, काही महाराष्ट्रामधील काही गद्दार आहेत, हे लोक, ते राहुल गांधी ज्यांचे बयान हे पाकिस्तानमध्ये चालतात, त्यांना पाकिस्तानचा शांतदूत सुद्धा लोक म्हणू लागलेत. यांच्या तोंडावरती ह्या गोष्टी येणार नाहीत. या लोकांना याविषयी काय वाटणार नाही. हेच सगळ्यात मोठी शोकांकिता आहे. म्हणून म्हणतो, उघडा डोळे बघा नीट. ते काय खोटं नाही. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. तुम्ही आपल्या जे प्रधानमंत्री आहेत मोदी साहेब यांच्या सोबत असाल तर नक्कीच लाईक करून व्हिडिओ शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन मुद्द्यासोबत. तुम्हाला अजून कुठल्या विषयावरती व्हिडिओ नेमका पाहिजे तुम्ही खाली कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, आपण त्यावरती बोलायचा नक्कीच प्रयत्न करू. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.